नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण सरळ सेवा भरती तसेच एमपीएससी मध्ये वारंवार विचारले जाणारे इतिहासाचे 100 प्रश्न पाहणार आहोत. तरी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. तर व्हिडिओला सुरुवात करूया. त्यामध्ये पहिला प्रश्न विचारण्यात आला आहे, भारतीय संसदेने डॅडॅश साली हिंदू विवाह कायदा संमत केला होता. तर भारतीय संसदेने 1955 साली हिंदू विवाह कायदा संमत केला. जून 1757 डॅडॅशच्या लढाईने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला. तर प्लासीच्या लढाईने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला. ग्रामगीता कोणी लिहिली? तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता लिहिली. पुढचा प्रश्न पाहूया. राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? तर ॲनी बेझंट या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. या कधी अध्यक्ष बनल्या? तर 1917 मध्ये या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनल्या. सरहद गांधी या नावाने कोणास ओळखले जाते? तर खान अब्दुल गफार खान यांना सरहद गांधी या नावाने ओळखले जाते. अभिनव भारत यंग इंडिया संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर नाशिक येथे या संघटनेचे मुख्यालय आहे. अभिनव भारतची स्थापना 1904 मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. आधुनिक भारताचे जनक या शब्दात कोणत्या समाजसुधारकाचा गौरव केला जातो? तर राजा राममोहन राय यांना आधुनिक भारताचे जनक म्हटले जाते. बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर फिरोजशाह मेहता यांनी बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र सुरू केले. संत एकनाथ महाराज यांचे समाधीस्थळ कोठे आहे? तर औरंगाबाद येथील पैठण मध्ये संत एकनाथ महाराज यांचे समाधीस्थळ आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते? तर दर्पण हे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक तसेच पहिले वृत्तपत्र आहे. हे वृत्तपत्र कधी सुरू करण्यात आले? तर 1832 मध्ये हे वृत्तपत्र सुरू करण्यात आले आणि हे वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांच्या मार्फत सुरू करण्यात आले. भारतात तैनाती फौजेची पद्धत सुरू करणारा इंग्रज कोण होता? तर लॉर्ड वेलस्की हा भारतात तैनाती फौजेची सुरुवात सुरू करणारा इंग्रज होता. त्यानंतर 1919च्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमिशनने केली? तर या हत्याकांडाची चौकशी हंटर कमिशन मार्फत करण्यात आली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. भारताचा घटनात्मक विकास 1919च्या सुधारणा कायद्याला काय म्हणतात? तर या कायद्याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा असे म्हटले जाते. पंचतंत्र या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर विष्णू शर्मा हे पंचतंत्र या पुस्तकाचे लेखक आहेत. शिवराज्याभिषेक हा डॅडॅश दिनांक रोजी झाला होता? तर शिवराज्याभिषेक 6 जून 1674 रोजी झाला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. हे महाराष्ट्रातील भक्ती चळवळीचे संस्थापक म्हणून ओळखले जातात. तर संत नामदेव यांना महाराष्ट्रातील भक्ती चळवळीचे संस्थापक म्हणून ओळखले जाते. तानसेन हे डॅडॅशच्या दरबारातील प्रसिद्ध संगीतकार व कवी होते. तर तानसेन हे अकबरच्या दरबारातील संगीतकार व कवी होते. सिंधू संस्कृतीतील महत्वाचे बंदर कोणते? तर लोथल हे सिंधू संस्कृतीतील महत्वाचे बंदर आहे. पुढचा प्रश्न, 1854 मध्ये डॅडॅश यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली. तर कासवजी नानाभाई दावर यांनी मुंबईमध्ये पहिली कापड गिरणी सुरू केली. 1855 मध्ये बंगालमधील डॅडॅश येथे तागाची पहिली गिरणी सुरू झाली. तर रिश्रा येथे तागाची पहिली गिरणी सुरू करण्यात आली. 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार झालेला पहिला गव्हर्नर जनरल कोणता? तर वॉरन हेस्टिंग हा 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार झालेला पहिला गव्हर्नर जनरल आहे. पुढील प्रश्न, बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था सुरू करणारा गव्हर्नर जनरल कोण होता? तर रॉबर्ट क्लाइव्ह हा बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था सुरू करणारा गव्हर्नर जनरल होता. भारतात इंग्रजी शिक्षण सुरू करण्याची शिफारस करणारा व्यक्ती कोण? तर लॉर्ड मेकाले यांनी भारतात सर्वप्रथम इंग्रजी शिक्षण सुरू करण्याची शिफारस केली होती. कधी केली? तर 1835 मध्ये. ते मेकॉलेचा अहवाल आला होता, त्यानुसार त्याने इंग्रजी शिक्षणाची शिफारस केली होती. त्यानंतर 1802 मध्ये
डॅडॅश पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला, तर दुसरा बाजीराव या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला होता. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. जमशेदजी टाटा यांनी टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना कोठे स्थापन केला? तर जमशेदपूर येथे त्यांनी टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा कारखाना स्थापन केला. इंग्रजांचे हे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते, तर मुंबई हे इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते. 1782 साली डॅडॅशच्या तह होऊन पहिले इंग्रज व मराठा युद्ध संपले. तर सालबाईच्या तहानुसार पहिले इंग्रज व मराठा युद्ध संपले. त्यानंतर पुढचा प्रश्न. 1818 साली लॉर्ड डलहौसीने दत्तक विधान नामंजूर करून हे राज्य खालसा केले. तर लॉर्ड डलहौसीने सर्वप्रथम सातारा हे संस्थान किंवा राज्य खालसा केले. उषा मेहता यांनी भूमिगत राहून डॅडॅश येथे आकाशवाणी केंद्र चालवले, तर त्यांनी नागपूर येथे आकाशवाणी केंद्र चालवले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857च्या लढ्यास हे डॅडॅश हे नाव दिले, तर त्यांनी 1857च्या लढ्यास स्वातंत्र्य समर हे नाव दिले. पुढचा प्रश्न पाहूया. 1856 मध्ये यांनी विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा संमत केला. तर लॉर्ड डलहौसीने 1856 मध्ये विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा संमत केला. छत्रपती प्रताप सिंहाचे कारभारी कोण होते? तर रंग बापूजी गुप्ते हे छत्रपती प्रताप सिंहाचे कारभारी होते. भारतातील अणुशक्ती कार्यक्रमाचा पाया डॅडॅश यांनी घातला. तर अणुशक्ती कार्यक्रमाचा पाया हा होमी भाभा यांनी घातला. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. 1978 मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली इतर मागासवर्गीयांच्या समस्यांचा विचार करण्यासाठी एक आयोगाची स्थापना करण्यात आली होती? त्या आयोगाचे अध्यक्ष हे काय? बी.पी. मंडल हे होते. लोकशाहीचा चौथा स्तंभ कोणास म्हटले जाते? तर वृत्तपत्रांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटले जाते. भारताने 1975 मध्ये डॅडॅश हा पहिला उपग्रह अवकाशात सोडला. तर भारताचा पहिला उपग्रह हा आर्यभट्ट होता, ज्याला 1975 मध्ये अवकाशात सोडण्यात आले. त्यानंतर पुढचा प्रश्न. भारतातील महिलांसाठीचे पहिले विद्यापीठ डॅडॅश हे होय. तर श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी हे भारतातील पहिले महिला विद्यापीठ होय. याला शॉर्ट मध्ये SNDT विद्यापीठ असे पण म्हणतात. SNDT विद्यापीठ. त्यानंतर डॅडॅश नुसार 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. तर भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 नुसार भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांचे प्रश्न सोडवण्यासाठी डॅडॅश पंतप्रधानाने पुढाकार घेतला होता. तर राजीव गांधी यांनी तमिळ अल्पसंख्याकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न. मुस्लिम लीगने 16 ऑगस्ट 1946 हा दिवस डॅडॅश दिवस म्हणून पाळण्याचे जाहीर केले. तर त्यांनी प्रत्यक्ष कृती दिन म्हणून हा दिवस पाळण्याचे जाहीर केले. रामोशी बांधवांना संघटित करून डॅडॅश यांनी इंग्रजांविरुद्ध बंड केले. तर उमाजी नाईक यांनी इंग्रजांविरुद्ध बंड केले होते. व्हर्नाकुलर प्रेस ऍक्ट कोणी अंमलात आणला? तर लॉर्ड लिटन यांच्या काळात व्हर्नाकुलर प्रेस ऍक्ट अंमलात आला होता. तर कधी अंमलात आला असं विचारल्यास 1878 मध्ये व्हर्नाकुलर प्रेस ऍक्ट अंमलात आला. त्यानंतर पुढे छत्रपती प्रताप सिंहाचे कारभारी कोण होते? तर आताच पाहिलं आपण रंगो बापूजी गुप्ते हे छत्रपती प्रताप सिंहाचे कारभारी होते. पुन्हा प्रश्न रिपीट झाला आहे. या सेशनच्या PDF साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.